गोष्ट 4 वर्ष झाले मी ही गोष्ट फेस करते, पण मी एवढंसं भडक सुद्धा कोणाला लागून नाही दिली. मला ना संताप झालाय खरं तर त्या गोष्टींचा. हॅलो नमस्कार. तर आज ना ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे एक स्पेशल आहे. तर मी खूप दिवस झाले ना ब्लॉग अपलोड करायचे म्हणजे सोडून दिलेले आणि म्हणजे केलेच नव्हते आणि मी खरं तर ना थांबवून टाकलेले. मला आता ब्लॉग अपलोड नाही करायचे होते. मी विचार केलेला हा चॅनल आहे ना आता बंद करून टाकते. जेवढे अपलोड केले ब्लॉग आहेत ना ते सगळे डिलीट मारते आणि चॅनलच पूर्ण बंद करून टाकते. त्याचं कारण म्हणजे असं की माझा ना आक्रोश खूप वाढलेला आहे. तर असा आक्रोश झाला आहे. मी काय घाबरून चॅनल अपलोड म्हणजे डिलीट वगैरे करत नव्हती. तर मला ना संताप झालाय खरं तर त्या गोष्टींचा. मी असं नाही की माझ्या आयुष्यात सगळं चांगलं घडतंय, सगळं चांगलं असं काही नाही. तर माझ्या आयुष्यात खूप 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 बॅड पॅच पण चालू आहे. पण त्यांना मी इग्नोर करून आहे ना म्हणजे असं गुड म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या म्हणजे व्हिडिओमध्ये कॅप्चर करते आणि त्या गोष्टी कॅप्चर करून आहे ना मी अपलोड करण्याचा प्रयत्न करते. टेन्शन एक डिप्रेशनच समजा, डिप्रेशन. तर ही गोष्ट सगळी आम्ही साईडला ठेवून आहे ना थोडीफार आहे ना लाईफ एन्जॉय करतो. आणि म्हणजे काय खाणं पिणं म्हणा हे असल्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये अपलोड करते किंवा मी मॉलला जाते, इकडे तिकडे कुठे जाते तर त्या गोष्टी मी कॅप्चर करून आहे ना आपल्या ब्लॉगवर अपलोड करते. तर त्या गोष्टींमध्ये पण असं झालं की बापरे ह्यांचं तर आयुष्य खूप मस्त चाललंय, छान जगतायत, हे आमच्याकडे लक्ष नाही देत आहे, काय नाही असं नाही तसं नाही. तर आमच्या आयुष्यात खूप डिप्रेशन. आता एक एक्झाम्पल, पनीर खाणं म्हणजे एवढी मोठी गोष्ट नाही माझ्या मते तरी. पनीरची घरी भाजी बनवणं म्हणजे गुन्हा आहे का मोठा? की खूप अमीर एकदम भरपूर असतात ते लोकच पनीरची भाजी खातात का असं मिडल क्लास माणसं किंवा असं नॉर्मल महिन्याला 5-6 हजार रुपये कमवणारा पण पनीरची भाजी खाऊ शकत नाही? सगळे खाऊ शकतात. आणि 5-6 हजार रुपये महिन्याला आजच्या डेटला खूप कमी रक्कम झाली. ती आता गरीबातला गरीब पण कमवत नाही, ते लोक पण चांगलं कमवतात. तर आता ती लोक सुद्धा हे खाऊ शकतात पनीरची भाजी, असं माझं तरी मत आहे. तर पनीरची भाजीचा व्हिडिओ टाकला तर ह्यांना काय वाटलं, काय पनीरची भाजी वगैरे खातात बनवून, मच्छी आणतात 1,500 हजार 1,000 हजारची. तर हा गैरसमज आधी सोडून द्या. मी मच्छी मार्केट, आमच्या इथे एक मच्छी मार्केट आहे, तर त्या मच्छी मार्केटला मी जाते, तिथे महाग मच्छी भेटते. असं नाही की नाही भेटत, भेटते तिथे महाग मच्छी, म्हणजे जास्त पैशाने भेटते. पण कसं असतं सर्वच मच्छी महाग नसतात, काही मच्छी असतात ते स्वस्त असतात. तसं बोंबील म्हणा, बांगडा मच्छी म्हणायचं किंवा छोटे छोटे कोळंबीचा वाटा असतो तो म्हणायचा, पुन्हा सौंदाळे रावस ह्या मच्छ्या पण भेटतात, त्या स्वस्त असतात. आणि आम्हाला त्याच मच्छ्या खायला जास्त आवडतात ना की सुरमई, पॉपलेट, हलवा. ते क्वचित एखाद्या टायमिंगला खाल्लेला ठीक वाटतं, सारखं रेग्युलर ते आपलं आम्हाला परवडणारातलं नाहीये. तर हे लोक खात असतील 1,000-1,500 हजारच्या. तर मी मार्केटला जाते ना तेव्हा बोंबीलचा वाटा किती असेल, 100-150 रुपये वाटा असेल, तर त्याच्यामध्ये 7-8 बोंबील येतात. बांगड्याचा वाटा असतो 200 रुपये, त्याच्यामध्ये 5-7 बांगडे येतात, चांगले मोठे मोठे असतात. आणि एखादा 100 रुपयाचा कोळंबीचा वाटा घेतला तर ती मी एक 400-500 रुपयाची मच्छी घेते. असं नाही की 1,500 हजारची मच्छी असते की ती 400-500 रुपयाची मच्छी पण मी 2 आठवडे खाते. म्हणजे आज बुधवारी थोडी मच्छी खाल्ली, शुक्रवारी खाल्ली, शनिवारी आपला रविवारी खाल्ली, असं करून आहे ना 2-2.5 आठवडे माझी ती मच्छी जाते. आणि एखादं वार आहे ना अंड्याचं कालवण वगैरे करून खाते. तर आमचं असं असतं, म्हणजे 500 रुपयाची मच्छी मी 2 आठवड्याला खाते, म्हणजे मी महिन्याला 1,000-1 रुपया मच्छीला खर्च करत असेल. तुमच्यासारखं 1,000-1,500 रुपये मी एका दिवसाच्या मच्छीला घालवत नाही. त्यामुळे मला काटकसर चांगली करता येते ना की पैसा उधळून माझ्या नवऱ्याला कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न करते. तर हा गैरसमज आधी सोडून द्या की मच्छी खातात, भारीतली पनीर खातात. तर हे ब्लॉग बघूनच मी हे ब्लॉगवर का बोलते, कारण का हे ब्लॉग बघूनच हे लोक त्या गोष्टींवर चर्चा करतात आणि नातेवाईकांच्या तोंडावर वगैरे जाऊन आमच्या खूप बोलतात. तर माझं ब्लॉग बघूनच तुम्हाला लोकांना सांगते. आणि मी कोणाकडे गेली, आणि दुसरी गोष्ट, दुसरी व्यक्ती एक, मी कोणाकडे गेली ती लोक मला काय गिफ्ट देतात हे पण मी माझ्या ब्लॉग मधून सांगते की माझी माणसं अशी पण आहे मला जोडलेली. तर ह्यांच्या पोटात का दुखतं त्यांना जाऊन म्हणतात, अरे काय केवढं भरून भरून देतेस, तुला काय करायचंय,
ते लोक आम्हाला भरून देतात ना, तर तुला काय करायचं? तुझ्या तर घरातला आम्ही घेऊन जायला येत नाही ना, तर तू कशाला बोलते? तुम्ही व्लॉग बघून बोलतात ना, म्हणून तुम्हाला व्लॉग मध्ये सांगते. तसं पण मी बहुतेक ठिकाणी हॅलो जे बोलतात ना त्या लोकांना मी ब्लॉक करून ठेवलेलं आहे. म्हणजे माझ्या व्हॉट्सअप, माझं इंस्टा, माझं फेसबुक प्लस आणि कुठचे सोशल मीडियाचे अकाउंट असतील तिथे सगळीकडनं मी ह्यांना ब्लॉक करून ठेवलेलं. मला माहिती आहे ह्यांची म्हणजे विचार करण्याची क्षमता केवढी आहे हे मला माहिती होतं आधीच, त्यामुळे मी सगळीकडनं ह्यांना आधीच ब्लॉक करून ठेवलेलं. पण आता मला युट्यूबवर काय झालं, युट्यूबवर माणूस भेटत नाही सर्च करून, तर तो माझा मायनस पॉइंट झालाय आणि त्याच्यामुळे माझे व्लॉग आहे ना ह्या लोकांपर्यंत पोहोचतात. एक ना एक दिवस मला ह्या लोकांचं अकाउंट भेटेन किंवा ईमेल आयडी काहीतरी भेटेल ना, त्या दिवशी एका क्षणाचा न विचार करता एका सेकंदात म्हणजे ज्या क्षणाला मला कळेल ना हे आहे की मी तिथे जाऊन लगेच ब्लॉक करणार ह्यांना. कारण का माझ्या आयुष्यात काय घडतंय काय नाही घडतंय, मी पाणी पिते, खाते, जेवते, उठते, बसते, मला काही ह्यांना दाखवायचं नाहीये. एक मिनिट हा. काय आलं सोनू? काय नाही, कडी नको लावायचा, दरवाजा ढकल. अतांगचा खेळायचा टाइम झाला, अतांग येतो जातोय त्याच्यामुळे. तर माझ्या आयुष्यात काय होतं जातं मला ह्यांना काहीच दाखवायला इंटरेस्ट नाहीये आणि माझी लाईफ जशी जगायची मला तसंच जगायचंय. आणि हे सगळं मी ऐकून आलं लोकांच्या तोंडाने. मी बोलले अरे ह्यांना काय मी माझी माहिती पुरवते का, की मी हे बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशी वागते तशी वागते, आमच्या आयुष्यात हे होतं, आमच्या आयुष्यात ते होतं, आम्ही ही गोष्ट घेतली, आम्ही ही गोष्ट नाही घेतलीये, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. आता मागेच एका टायमापुरतं आम्ही लोकांनी ना घरामध्ये असं थोडंसं रिनोव्हेशन बोलतात ना, टाईल्स वगैरे थोडा चेंज केलेला, झाले त्याला काही वर्ष. तर त्या टायमिंगची पण गोष्ट आता विषय निघालाय म्हणून मी बोलते. तर तेव्हा आम्ही हे सगळं चेंज करत होतो, तेव्हा आम्ही सामान आहे ना बाजूच्या रूम मध्ये शिफ्ट केलेलं आणि बाबू छोटा असल्यामुळे मी माझ्या घरी गेलेली. लोकांच्या घरात कसं बाबूला घेऊन जाऊ, तिथे भरपूर टाइम झाला, तो रूम बंद होता. मी बोलली तिथे किडे वगैरे असतील, उगाच कशाला रिस्क घ्यायची, काही महिन्याचाच होता आता आणि मी माझ्या घरी गेलेली म्हणून. आणि हे पण इथेच हे राहत होते त्या रूम मध्ये, ह्यांना काय प्रॉब्लेम नव्हता आणि ते आपल्या मित्रांना इकडे तिकडे भेटायला जायचे. तर लोकांचा गैरसमज असं झाला ह्यांच्या नातेवाईकांचा की हे आहेत ना कोणाच्या तरी घरी जाऊन राहतायत, इकडे नाही राहत आहे, मग आमच्या घरी का नाही येत, असा विषय झाला. पण तिसरा व्यक्ती त्याचा फायदा काय घेतोय, अरे तिसरा व्यक्ती गावाला आमच्या सगळ्यांना फोन करून सांगतोय. तर ती सांगते व्यक्ती की अरे की माया ना डबल घर बांधतोय माहितीये का, आणि बांधतोय तर बांधला तर बांधे ना, तुला काय झालं, तुला काय एवढं पोटात दुखतंय, तुला काय त्रास होतोय एवढा, आमच्या आयुष्यात काय चांगलं होतंय काय नाही होतंय, तुझ्या काय एवढ्या पोटात दुखतंय, आम्ही काहीही करू, आम्ही उपाशी राहू जेऊ, तुला काय करायचंय, तू तुझं बघ ना, तू तुझं बघ. तू माझ्या माणसांना जाऊन सांगणार तुम्ही की अरे तुम्ही तिला का भरून देताय आणि हे का करतात, तुम्ही तेच का करता, तुम्ही ह्यांना घरीच का ठेवतात, तर तू बघ ना, तू पण तर सगळीकडनं कवळणार, तू पण दुसऱ्याच्या घरी राहणार, तू मला नको सांगू, पहिली 4 बोटं तुझ्याकडे, ती पहिली बघ. तर हा ब्लॉग आहे ना खरंच खूप मोठा होतोय, तर मी ना तुम्हाला पर्सनली एक वेगळा ब्लॉग करून सांगेलच. तर हे कारण होती की म्हणजे आमची मोठेपणा त्याच्यात दिसत होता आणि लोकांना असं वाटत होतं की आम्ही खूप पैसा उधळतोय, आमच्याकडे खूप आहे, हे आहे ते. तर मी सगळ्या गोष्टींना काटकसर करून करते आणि मी प्रत्येक गोष्टीचा पायी हिसाब घेते. मला माहिती आहे की कुठे माझ्या नवऱ्याचा पैसा खर्च करायचा आणि कुठे नाही करायचा आहे. तर तो मला तुम्ही शिकवू नका की मी पैसा उधळते की नाही उधळते. मी माझ्या नवऱ्याला आणि मला माहिती की आम्ही लोक कशा पद्धतीत पैसा आमचा वापरतो तो असं. तर मी ते ब्लॉग वगैरे बंद करत होती, तर माझ्या नवऱ्याने सांगितलं आतापर्यंत तू ब्लॉगवर कधीच आपले मायनस पॉईंट म्हणजे आपल्या आयुष्यात जे वाईट घडतं ते कधी कोणाला सांगितलं नाही, काय नाही. तर आता तू ते सांगशील तेव्हा सांगशील, पण आता तू जे चांगले ब्लॉग टाकत होतीस ना तर ते बंद नाही करायचे. माझ्या नवऱ्याने सांगितलं काही एक ब्लॉग बंद करायचे नाही, तू ब्लॉग बनवतच राहायचे. आणि त्यात मला माझ्या फॅमिलीचा पण खूप मोठा सपोर्ट आहे. त्यांनी पण मला सांगितलं की ब्लॉग ह्या लोकांचं हे कालचे 2-4 तोंड तुझ्या आयुष्यात आल्याच्या नंतर ह्यांची तोंड बघून तू जाऊ नको तुझ्या आयुष्यात डिसिजन घ्यायला. लहानाचं मोठं जसं तुला तुझ्या आई वडिलांनी करून जे संस्कार दिले, जे फ्रीडम दिली, जे हसायला खेळायला शिकवलंय, लोकांशी बोलायला मस्त शिकवलंय, वागायला छान शिकवलंय, तर त्याच पद्धतीने सगळ्यांशी वागायचं नाही, तसं तू सगळ्यांशी राहायचं. ब्लॉग काही लोकांचं ऐकून कोणातरी 2-3 जणांचं ऐकून ना ब्लॉग बंद करायचे नाही. तर मला ह्या 2 माझ्या माणसांमुळे
मी माझे ब्लॉग बंद करणार नाही. त्यांनी जे मला सांगायचं ते सांगितलं आणि त्यांचं ऐकून मी आता जे वागायचंय ते वागणार आहे. आणि माझे ब्लॉग मी कधीच बंद करणार नाही. आता ह्याच्यावरनं डिसिजन मी घेतलाय. आणि तुम्हाला किती मोठीगिरी माझी बघायची आणि किती तुम्हाला तोंड तुमचं पाच चालवायचंय ते चालवत राहा. काय करू, माझ्या ब्लॉगवर आहे ना मला बोलावं लागतंय की हे लोक माझे ब्लॉग बघून आहे ना खूप जास्त निंदा आणि थट्टा करायला लागले. त्याच्यामुळे मी ब्लॉगवरच विचार केला ह्या गोष्टी बोलण्याचा. हे ब्लॉग बघून चला आमच्या झिलाची काहीतरी कंप्लेंट आली, बघते काय झालंय ते आणि मी नंतर बोलते. बाय कर त्यांना. पुढचा ब्लॉग बघा बोला. पुढचा ब्लॉग बघा. हा.